नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, नवरा बायकोचं नातं हे खूप नाजूक असतं. इतर कोणत्याही नात्यांमध्ये ती जवळीक नसते जी एखाद्या नवरा बायकोमध्ये असते. त्यामुळे या नात्याला दुरावा सहन होत नाही. लग्नाआधी एकमेकांपासून दूर आपापल्या घरी राहणारे ते आणि लग्न झाल्यावर एकमेकांसोबत राहणारे ते, यामुळे आयुष्यामध्ये फार मोठा फरक पडत असतो. प्रेम अधिक वाढतं कारण आपलं आवडतं माणूस आता 24 तास आपल्यासोबत राहणार असतं. परंतु कधीकधी लग्नानंतर हे नवीन प्रेम जास्त काळ टिकत नाही आणि जबाबदाऱ्या, कार्यालयीन जीवन आणि इतर कामं यामध्ये व्यस्त झाल्यामुळे नात्याकडे पाहायला वेळच मिळत नाही. अशावेळी नवरा बायकोमध्ये दुरावा निर्माण होऊन खूप साऱ्या समस्या निर्माण होतात. कधीकधी नातं देखील तुटतं. सामान्यतः होणाऱ्या घटस्फोटांच्या मागचं हेच कारण असतं. त्यामुळे जर तुम्हाला थोडी जाणीव झाली की तुमचं नातं त्या दिशेनं चाललंय, तर आवर्जून आम्ही सांगतो आहोत या गोष्टींकडे तुम्ही आज लक्ष द्या आणि तुमचं नातं सांभाळा. यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्यातलं कम्युनिकेशन कमी होऊ देऊ नका. नात्यामध्ये दुरावा तेव्हाच निर्माण होतो जेव्हा त्या नात्यामध्ये संवाद उरत नाही. जर नवरा बायको एकमेकांशी बोलले नाहीत, त्यांनी एकमेकांसमोर मनातल्या गोष्टी मोकळ्या केल्या नाहीत, तर प्रेम राहील कसं? त्यामुळे शक्य तितकं एकमेकांशी बोला. आयुष्यामध्ये अनेक कामं असतात, परंतु त्यातून अगदी 10 मिनिटं वेळ काढून तरी आपल्या जोडीदाराला द्या. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तेच हवं असतं की माझ्याशी काही क्षण का होईना प्रेमाचे 2 शब्द बोलावेत. त्यामुळे संवाद न होण्यातून गैरसमज वाढू द्यायचे नसतील, तर एकमेकांशी शक्य तितका जास्त संवाद साधा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच एकमेकांच्या भावना व्यक्त करा. लग्न झाल्यानंतर कुठेतरी प्रेमात तोचपणा येऊ लागतो आणि ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुम्ही किती प्रेम करता हे सांगितलंच नाही, तर त्याला कुठेतरी वाटू शकतं की माझ्यावरचं प्रेम कमी झाले आणि ही गोष्ट नात्याला घाला घालण्यासाठी पुरेशी ठरू शकते. केवळ आय लव्ह यू बोलून प्रेम टिकत नाही. मनापासून त्या व्यक्तीची विचारपूस करणं, तिला नेहमी आधार देणं, या सगळ्या गोष्टी व्यक्त कराव्या लागतात. आता महत्त्वाची अजून एक गोष्ट येते ती म्हणजेच रागात काहीही कधीही बोलू नका. कारण अनेक लोकांना वाईट सवय असते ती म्हणजे ते रागात काहीही बोलून जातात. त्यांच्या मनात तसं काही नसतं देखील, परंतु रागावर नियंत्रण नसल्यामुळे जे सुचेल ते बोलून ते आपल्या जोडीदाराला दुखावतात. असं म्हणतात ना, शब्दापेक्षा दुसरं कुठलंही शस्त्र मोठं घाव देत नाही. यामुळे नेहमी भांडताना आपल्या रागावरती नियंत्रण ठेवा. आपण ज्याच्याशी भांडतोय त्याच्याशी अख्खं आयुष्य आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे तुमचा एक चुकीचा शब्द तुमच्याविषयी जोडीदाराच्या मनामध्ये असलेला आदर नष्ट करू शकतो आणि इथून सुरू होतो नात्यातला दुरावा. त्यामुळे भांडण केलं तरी ते मान आणि शब्द राखून करा आणि लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न करा. त्यानंतर एकमेकांवरती विश्वास ठेवणं हेही महत्त्वाचं आहे. कारण नात्याचा पाया हा विश्वासच असतो. तो तुटला तर नातं पत्त्यांसारखं कोसळायला वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्या जोडीदारावरती खूप विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काही चुकीचं स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा तुमच्याकडे जोडीदाराला जाब विचारायला ठोस पुरावा नसेल, तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा. कधीकधी आपल्यासमोर एखादी गोष्ट येते, परंतु ती तशी नसते आणि त्यात जोडीदाराची चूकही नसते. अशा वेळेस जर आपण विश्वास दाखवला नाही, तर नातं तुटणं हे अटळ आहे. म्हणून विश्वास ठेवा आणि नातं जपा. आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे आदर देणं. प्रेमासोबत आदर देणं फार गरजेचं आहे. फक्त प्रेम आहे आणि जर त्यात एकमेकांना आदर नसेल, तर त्या प्रेमाला काहीच अर्थ उरत नाही. ते नातं एखाद्या गुलामगिरीसारखं राहील. एकमेकांशी बोलताना, मजा मस्ती करताना एक मर्यादा ठेवा. इतर नातेवाईकांसोबत असताना एकमेकांना सन्मान द्या. जर असं होत नसेल, तर एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा जोडीदाराच्या मनाला दुखावू शकते. आपण इतकं प्रेम करतो पण आपल्याला काहीच किंमत नाही, ही भावना मनामध्ये घर करू शकते आणि म्हणूनच आदर देणं देखील फार गरजेचं असतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं नातं टिकवायला हवं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.